सागर आणि हेमंत हे मित्र नवीन वर्षाच्या संकल्पांवर चर्चा करत होते। मागच्या वर्षात ज्या आर्थिक चुका केल्या त्या आता मी कधीच करणार नाही असं सागर म्हणतो। पण सागर, तू अशा कोणत्या चुका केल्यास असं हेमंत त्याला विचारतो। सागर केलेल्या सर्व आर्थिक चुकांची सविस्तर माहिती हेमंतला सांगतो। आपल्या चुका लक्षात येणं आणि त्या सुधारण्याची इच्छा असणं हेच खूप महत्त्वाचं आहे। सागरने ज्या चुका केल्या त्या त्याच्या आता लक्षात आल्यात आणि त्यात सुधारणा करण्याची त्याची तयारी आहे। सागरप्रमाणे आपल्यापैकी अनेक लोक आर्थिक चुका करतात, पण सागरप्रमाणे आपल्याकडे चुका सुधारण्याची इच्छाशक्ती असेल तर आपली आर्थिक प्रगती नक्की होईल। सागरने कोणत्या चुका केल्यात आणि आपण त्यातून काय धडा घेऊ शकतो ते आता जाणून घेऊया। आपल्याकडे आयफोन असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। सागरच्या अनेक मित्रांनी आयफोन 15 लॉन्च झाल्या लगेच खरेदी केला। सागरला डिसेंबरमध्ये बोनस मिळणार होता। बोनस मिळाला की आपण आयफोन 15 खरेदी करू असा त्याचा प्लॅन होता। पण अनेक मित्रांनी आयफोन खरेदी केल्याचं बघून त्याला लगेच आयफोन खरेदी करण्याची इच्छा झाली। 1.5 लाख रुपयाचा आयफोन खरेदी करण्यासाठी त्याने इक्विटी म्युच्युअल फंडमधून पैसे काढले। त्याने रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली होती। डिसेंबरमध्ये बोनस मिळाला की परत म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकू असा त्याने विचार केला। पण सप्टेंबर नंतर शेअर मार्केटमध्ये तेजी आली आणि त्याच्या म्युच्युअल फंड NAV मध्ये केवळ 3 महिन्यात 25% वाढ झाली। आता विकलेले युनिट खरेदी करण्यासाठी सागरला 1.5 लाख नाही तर 1,90,000 रुपये मोजावे लागणार आहेत। यातून आपण 2 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। मित्र किंवा नातेवाईकांचं बघून आपण कोणतीही गोष्ट करू नये। लोक काय करतायत ते बघून सागरने त्याचा निर्णय बदलला आणि त्याला त्याची किंमत चुकावी लागली। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लायबिलिटी खरेदी करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक मोडू नये। आपत्कालीन परिस्थिती वगळता इतर वेळेला शेअर्स, म्युच्युअल फंड आणि सोन्यातून पैसे काढले तर नेहमी नुकसानच होतं। सागरने मागच्या वर्षात आणखी एक मोठी चूक केली ज्यामुळे त्याला 8,000 रुपयाचा फटका बसला। तो फॅमिली सोबत दुबईला फिरायला गेला होता। तिथे त्याने 2 लाख रुपयाचा खर्च केला। क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील म्हणून त्याने सर्व खर्चासाठी क्रेडिट कार्डचाच वापर केला। मात्र क्रेडिट कार्डचं बिल जनरेट झालं आणि कार्डचे पैसे भरायचं त्याच्या लक्षात राहिलं नाही। ऑफिसमध्ये कामाचा लोड होता, त्या गडबडीत क्रेडिट कार्डचं बिल भरायचं राहून गेलं। त्याने केवळ 2 दिवस उशिरा बिल भरलं, पण बँकेने त्याला 4% व्याज लावलं। 8,000 रुपयाचा फटका बसला आणि क्रेडिट स्कोरही खराब झाला। त्यामुळे आपण क्रेडिट कार्ड वापरत असू तर वेळेवर बिल भरलं पाहिजे। कामाच्या गडबडीत लक्षात राहत नसेल तर ऑटो डेबिट आपल्याला सेट करता येईल। सागरचे ऑफिसमधले काही मित्र निफ्टी आणि बँक निफ्टी ऑप्शन्समध्ये ट्रेड करत होते। ऑप्शन्समध्ये ट्रेड करून दिवसाला 2 ते 3,000 रुपये सहज मिळतात असं सागरच्या मित्राने त्याला सांगितलं। हे ऐकून सागरने लगेच हिशोब केला। दिवसाला 3,000 म्हणजे महिन्याला 60 ते 70,000 रुपये मिळतील, वर्षाला 8 लाख मिळतील। 5 ते 7 वर्षात आपण करोडपती होऊ, आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळेल असे मोठे मोठे स्वप्न तो बघू लागला। मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग चालू केलं आणि 3 महिन्यात 3 लाख रुपयाचा फटका बसला। त्याच्यासोबत त्याच्या मित्राचेही पैसे बुडाले। आपल्यापैकी अनेकांना ऑप्शन्समधून इझी मनी कमवण्याचा मोह आवरता येत नाही। ऑप्शन्समध्ये पैसे मिळतात पण ते मिळवणं इतकं सोपं नाहीये। त्यासाठी लहान रकमेवर प्रॅक्टिस केली पाहिजे। फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस शिकून घेतलं पाहिजे आणि स्ट्रॅटेजीचं व्यवस्थित बॅक टेस्टिंग केल्यावरच प्रत्यक्ष ट्रेडिंग चालू केलं पाहिजे। पण अनेक लोक कोणाचं तरी ऐकून डायरेक्ट ट्रेडिंग चालू करतात आणि मग लाखो रुपयाचं नुकसान करतात। 2020च्या क्रॅशमध्ये सागरने टाटा मोटर्सचे शेअर 200 रुपयाला खरेदी केले होते। त्याचबरोबर त्याने इन्फोसिसचे शेअर्स 1,500 रुपयाला खरेदी केले होते। पुढचे 20-25 वर्ष हे दोन्ही शेअर्स होल्ड करायचे असं त्याने ठरवलं होतं। पण टाटा मोटर्सचा शेअर दुप्पट झाला आणि इन्फोसिसचा शेअर 1,200 रुपयापर्यंत खाली आला म्हणून त्याने टाटा मोटर्सचे शेअर 400 रुपयाला विकून टाकले आणि तेच पैसे इन्फोसिसच्या शेअर्समध्ये टाकले। नंतर टाटा मोटर्सचा शेअर 800 रुपयापर्यंत वाढला। हा निर्णय घेतल्यामुळे सागरला 50,000 रुपयाचा फटका बसला। आपल्यापैकी अनेक लोक वाढणारा शेअर विकून खाली आलेला शेअर खरेदी करतात, पण शेअर्सची किंमत बघून आपली स्ट्रॅटेजी बदलणं ही अतिशय चुकीची स्ट्रॅटेजी आहे। सागरने ज्या चुका केल्या तशाच चुका अनेक लोक करत आहेत। चूक झाली तरी काही हरकत नाही, पण आपण
वेळीच ती चूक दुरुस्त नाही केली तर मात्र मोठं नुकसान होऊ शकतं. काही झालं तरी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मोडू नका. क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरा. बॅक टेस्टिंग केल्याशिवाय F&Oमध्ये ट्रेडिंग चालू करू नका. आणि लॉंग टर्मसाठी घेतलेले शेअर्स चांगला रिटर्न मिळतोय म्हणून विकू नका. या आर्थिक चुका टाळा, चांगली वेल्थ क्रिएट करा आणि पाहत रहा मनी9 मराठी.